राज्य परिवहन महामंडळाने केलेल्या बस प्रवासी दरवाढीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत ठक्कर बाजार बस स्थानक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले। यावेळी चक्काजाम आंदोलन करत बस स्थानकात जाणाऱ्या बस व येणाऱ्या बस शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रोखण्यात आल्या। तसेच या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करताना राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। एसटीच्या भाड्यात जवळपास 14.95% वाढ करण्यात आल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे। तसेच एसटी बरोबरच 1 फेब्रुवारी पासून रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात देखील वाढ होणार असून या विरोधात देखील शिवसेना ठाकरे गट आंदोलनात आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळालं। यावेळी शिवसेना ठाकरे या गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बसेस 80% बसेस अशा स्क्रॅप मध्ये निघतील अशी व्यवस्था पुरवलेली असताना भाववाढ करणे हे चुकीचं आहे। कुठलीही नवीन व्यवस्था महामंडळाने पुरवलेली नागरिकांना आणि 15% भाववाढ केली ही भाववाढ निश्चितपणाने नागरिकांना त्रास देणारा आहे। हा निर्णय रद्द होण्यासाठी शिवसेना आज रस्त्यावर उतरलेली आहे। प्राथमिक स्वरूपात निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत भाववाढ रद्द होत नाही, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। शिवसेना या ठिकाणी जे काही 15% घरवाढ बसवाढ झालेली आहे, प्रवासी जो काही 15%ची जी वाढ झालेली आहे ती थांबवण्यासाठी, ती रद्द करण्यासाठी शिवसेना पक्ष रस्त्यावरती उतरलेला आहे। आणि बसने जो प्रवास करतात हे सर्वसामान्य नागरिक असतात। सर्वसामान्य नागरिकांना निवडणुकीच्या पूर्वी या सरकारने वेगळे आश्वासने दिले आणि सरकार स्थापन झाल्यानंतर आज या ठिकाणी सर्वसामान्यांवरती परत हा दरवाढीचा बोजा लागणार आहे, हा थांबवावा आणि ही बस दरवाढ ही रद्द करावी यासाठी शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे। भाडेवाढ कमी नाही केली गेली तर काय पुढचं पाऊल? नक्कीच शिवसेनेला या ठिकाणी 80% समाजकारण आणि 20% राजकारण या उक्तीप्रमाणे जोपर्यंत सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना वेगवेगळ्या पद्धतीने रस्त्यावरती उतरेल, आंदोलन करेल आणि सरकारला ती बस दरवाढ रद्द करायला